कशी आहेत सर्व? मस्त मजेत ना? आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात जाओ. तर जरा आज माझ्या लवताराकडे दुर्लक्ष करा, कारण की मला आज बाहेर जायचं आहे म्हणून माझी इथे तयारी चालू आहे. तर आज सकाळीच मी पारायण करून घेतलं, कारण की आज पारायणाचा आपला दुसरा दिवस होता म्हणून मी सकाळी उठून पारायण करून घेतलं आणि घरातली सर्व कामे करून घेतली. आज अनन्याला शाळेतसुद्धा सोडलं. तर आता मी माझी तयारी करत होती, कारण की आज अनन्याच्या पप्पांना सुट्टी होती म्हणून माझं थोडंसं काम होतं पेंडिंग. मग मी बोलली चला आज ते करून घेऊया. त्याच्यासाठी मी इथं तयार झाली आणि हा जो आज मी ड्रेस घातला आहे तो खूप दिवस आणून ठेवला होता. मी बोलली चला आजच त्याचं उद्घाटन करूया. त्याच्यानंतर माझं मी काम करून घेतलं आणि इथे मी आता स्टेशनला आली आहे. तेवढ्यात मला भाचा भेटला. सो क्यूट ना. आई भेटली, माझी बहीण भेटली. थोडा त्यांच्याबरोबर आम्ही गप्पा गोष्टी केल्या, थोडा टाईमपास केला. त्याच्यानंतर आता बाहेर आलो आहे म्हणजे काहीतरी खाल्लंच पाहिजे ना. तर तिकडे एका साईडला स्नॅक कॉर्नर होतं, तिकडे आम्ही गेलो. तर मी फर्स्ट टाईम बाहेरची पाणीपुरी अशी इकडली पाणीपुरी खाल्ली. थंड पाण्यात बनवलेली. मला अजिबात टेस्ट आवडला नाही. आपली नॉर्मल ढाब्यावरली भैयाचीच मला पाणीपुरी आवडली. हिला अजिबात टेस्ट नव्हता. मग मला ते काय पचलं नाही. त्याच्यानंतर मग मी स्वतःसाठी इथे दाबेली मागवली आणि ती खात खात मी घरी आले. कारण की जो टेस्ट आपल्या नॉर्मल स्नॅकमध्ये असतो तो अजिबात फॅन्सी याच्यामध्ये नसतो असं मला तरी वाटतं. मग इथे मी दाबेली घेतली आणि टाईमपास करत करत आपलं घर गाठलं. तर इकडे आल्यावरती ट्रेनमध्ये संध्याकाळची एवढी गर्दी होती की काय सांगू. पण फायनली मला सीट भेटली बसायला. मग मी बसून प्रवास केला. आता बाहेर आलो आहे तर काय खाली हात तर आपण जाऊ शकत नाही. मग इकडे थोडासा भाजीपाला घेतला. मेथीची भाजी घेतली, थोडंसं घरातलं सामान भरलं, फ्रूट्स घेतले. ते सर्व घेऊन मी आता घरी परत आले. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? आजचा दिवस तुम्हाला छान आणि आनंदात जाओ. तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे रविवार. तर आज मला जायचं आहे मठात. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आज रविवारचा माझा निवेद असतो. तर आता त्याची तयारी करायची आहे आणि त्या अगोदर नाश्त्याची तयारी करायची आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला 1-2 दिवसानंतर मिळत असेल, कारण की त्याच दिवशी शूट करायला जमत नाही. तर मी कोशिश करेन की त्याच दिवशी शूट करून तुम्हाला तोच व्हिडिओ दुसऱ्या दिवशी बघायला मिळो. तर कोशिश मी नक्की करेन. आणि चला आता नाश्त्यात काय बनवते ते तुम्हाला दाखवते आणि जे काय आता दिवसभर घडेल ते तुमच्यावर मी शेअर करेन. चला आता किचनमध्ये. तर आज निवेद करायचा होता म्हणून रात्री सर्व ओटा क्लीन करून घेतला. सकाळी उठून आता गॅसची भांडी लावली. जी काय रात्रीची भांडी घासली होती तीसुद्धा लावून घेतली. आणि आता नाश्त्यामध्ये मी करणार आहे मेथीचे पराठे. आमच्या घरात मेथीची भाजी कोणाला आवडत नाही म्हणून मी अशा प्रकारे पराठे करून देते. ॲटलिस्ट त्या निमित्ताने थोडं तरी कडू त्यांच्या पोटात जावं. तर मुलांना कोणतीही गोष्ट जबरदस्ती करून भरू शकत नाही, कारण की जर आपण त्यांना जबरदस्ती केली तर त्यांच्या त्या अंगालासुद्धा लागत नाही. मग मी काय करते, असे स्नॅक किंवा पराठे घरी बनवते, त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात भाज्या टाकते आणि त्यांना खायला देते. ॲटलिस्ट त्या निमित्ताने तरी त्यांच्या पोटात हेल्दी असं काहीतरी जात राहतं. तर इकडे मी माझ्या मेथीची भाजी पूर्ण साफ करून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि ती कट करून घेतली. आता त्याच्यानंतर मी पूर्ण पिठामध्ये पूर्ण मसाले ॲड केले आणि घट्ट असा गोळा तयार करून घेतला. थोडंसं ऑइल लावलं आणि 10 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवलं. सकाळची एवढी घाई गडबड असते माझी की हे नाश्ता करता करता माझी बाकीचीसुद्धा कामं करायची असतात, कारण की सकाळचा रविवारचा दिवस भलेही सुट्टीचा असला पण माझा खूप धावपळीचा असतो. तर इकडे मी आता पराठे करायला घेतले आहेत. थोडंसं माझं पीठ चिकट झालं आहे, कारण की काय पातळ झालं आज. तर ठीक आहे, जसं जमेल तसं ॲटलिस्ट लाटायचा प्रयत्न केला आणि पराठे करून घेतले. मग नाश्त्यासाठी आजच त्यांना मी मेथीचे असे पराठे करून दिले. तर तुम्ही पाहू शकता माझे पराठे कसे झाले आहेत, खरपूस. मग चला आता पटापट त्यांना नाश्ता देऊया आणि आता जेवणाला लागूया. तर मी आता इथे कुकर लावणार आहे. तर तुम्हाला एक सांगायचं राहिलं की जेव्हा पण आपण तांदूळ आणि डाळ वॉश करतो ना, त्याचं जे पाणी असतं ना, प्लीज तुम्ही बेसिनमध्ये टाकू नका. ते तुम्ही झाडांना टाका, कारण की झाडांच्या पोषण तत्वासाठी वाढीसाठी ते पाणी खूप फायदेशीर ठरतं.
तर नक्की तुम्ही ते पाणी प्लीज वेस्ट करू नका. तर मग आपलं सर्व जेवण करून झालं आणि आता मी केंद्रात आली आहे. सकाळची पूजा करून झाली, आमचा नैवेद्य दाखवून झाला, आरतीसुद्धा करून झाली. स्वामींना भेटायला येण्यासाठी तर खरंच खूप आतुर असते मी, कारण की केंद्रात आल्यावरती जी दिवसभराची थकान असते ना, ती स्वामींना बघून सर्व निघून जाते, त्यांच्या दर्शन घेऊन. तर खूप बरं वाटतं. तर इकडे मी आता घरी आली, दुपारची सर्व कामं करून घेतली आणि आता माझ्या पारायणाला मी सुरुवात केली, कारण की आज आपला पारायणाचा 3रा दिवस होता. तर मी इकडे स्वामी स्तवन करून घेतलं आणि त्याच्यानंतर स्वामी समर्थांच्या 11 माळांचा जप करून घेतला आणि त्याच्यानंतर अध्यायाला सुरुवात केली. तर अशा प्रकारे आजचा माझा 3रा पारायण संपला. तर आजचा आपला 3रा दिवस होता पारायणाचा, तो आता आपला कंप्लीट झालेला आहे. आणि माझी कंबर खूप गेलेली आहे, कारण की मला तरी एवढं कंटिन्यू 2 तास बसायची सवय नाही, कारण की एवढं मला फास्ट नाही जमत बोलायला. तर म्हणून मला जरा जास्त टाईम लागतो. तर 2 तास जातातच, पण बघूया स्पीड वाढल्यानंतर थोडा कमी टाईम लागेल. तर मग चला, संध्याकाळी जाणार आहे मी जरा बाहेर. कुठे जाणार आहे तुम्हाला लवकरच सांगेन मी, समजेल. तर मग चला भेटूया. तर आठवडाभर तर कुठे जाणं होत नाही आहे माझं. तर म्हणून मी आज रविवार होता, मग ह्यांना म्हणाली चला आज कुठेतरी आपण दर्शनाला जाऊया. तर आमच्याकडलंच इथे एक सुंदर असं मंदिर आहे देवींचं. तर आम्ही तिकडे आलो, कारण की खूप दिवस झाले कुठे गेलो नव्हतो. तर खूप छान मंदिर आहे. तर इकडे पहिला मी ओटी घेतली आणि म्हणतात की ओटी घेतल्यावरती पहिलाच पैसे द्यायचे असते, घेऊन झाल्यानंतर अजिबात पैसे द्यायचे नसते. तर मला हे सुद्धा आत्ताच कळलं. तर आता मी आणि अनन्या आम्ही आलो. केवढा जोराचा वारा सुरू होता ना, काय सांगू तुम्हाला. बाप रे, किती छान वाटत होतं, एकदम गार. सो हे ते देवींचं मंदिर आहे. 9 देवींचा इथे वास आहे आणि खूप छान आहे. जसं महालक्ष्मी म्हणा, रेणुका माता म्हणा, सर्व ज्या देव्या आपल्या 9 आहेत ना, त्या सर्व इकडे स्थापन केलेल्या आहेत. खूप छान वाटतं. आणि मग इथे आलो आम्ही, ओटी भरली. त्यानंतर मी इकडे ओटी देवीची भरून घेतली आणि मग थोडा वेळ आम्ही इथेच जरा बसलो, कारण की एवढं छान वातावरण होतं ना, एवढं छान निसर्ग होता ना, की तुम्हाला काय सांगू. मुंबईत खूप मुश्किलने हे सर्व बघायला भेटतं आणि खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. तर आणि माणसंसुद्धा जास्त नव्हती, गर्दीसुद्धा नव्हती मंदिरात. मग छान असं दर्शन झालं. बाहेरचा तुम्ही व्ह्यू बघू शकता, एवढा मस्त वाटत होतं ना, असं वाटत होतं की गावातच आलो मंदिराचा. मग चला, आजचा व्हिडिओ मग इथे संपवते आणि मग पुन्हा भेटू तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके.